मृत्यू हा कधी आणि कसा येईल याचा काही नेम नाही। आता हेच बघा ना, सकाळी 3 अपघातग्रस्तांना मदतीचा हात देऊन त्यांचे प्राण वाचवणाऱ्या देवदूताचा अपघातात मृत्यू झाला। विनोद आतकोटवार असं मृताचं नाव आहे। रविवार 18 मे रोजी खराळपेठ येथील 3 जण हे सकाळी गोंडपिंपरीकडे यायला निघाले होते। गोंडपिंपरी ते खराळपेठ मार्गावरील क्रीडा संकुल जवळ त्यांच्या दुचाकीची दुसऱ्या दुचाकीला धडक बसली। यात शैलेश फुलझेले, गुरुदास चटारे, दामू गुडपले हे तीनही मित्र गंभीर जखमी झाले। दरम्यान विनोद आतकोटवार हे याच मार्गाने जात होते। अपघाताची माहिती मिळताच त्यांनी पुढाकार घेतला। पोलीस व सहकार्यांच्या मदतीने अपघातातील 3ही जखमींना गोंडपिंपरीच्या रुग्णालयात दाखल केलं। तिघांचीही प्रकृती नाजूक असल्याने त्यांना चंद्रपूरला शासकीय आणि खासगी रुग्णालयात नातेवाईकांच्या मदतीने हलवले। संपूर्ण दिवस जखमींना मदत करण्यात व्यस्त असलेले विनोद आतकोटवार सायंकाळी गावात पोहोचले। दरम्यान जखमीपैकी शैलेश फुलझेले यांचं निधन झाल्याची बातमी आली आणि सामोर गावात शोककळा पसरली। शैलेश फुलझेले यांच्या मृत्यूची माहिती मिळताच विनोद आतकोटवार आपली कामं आटपून पुन्हा गोंडपिंपरीकडे जायला निघाले। घाई गडबडीत जात असताना मार्गावर उभ्या ट्रॅक्टरला त्यांच्या दुचाकीची धडक बसली। या अपघातात विनोद आतकोटवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। सकाळपासून गावातील अपघातग्रस्तांना मदतीचा हात देणाऱ्याचा सायंकाळी अपघातात मृत्यू झाल्याच्या बातमीने सारे गाव सुन्न झाले। मृत विनोद आतकोटवार हे खराळपेठ येथील रहिवासी होते। व्यवसायाने बांधकाम मिस्त्री असणारे विनोद आतकोटवार अनेकांच्या मदतीला धावून जायचे, पण नियतीनं क्रूर थट्टा केली आणि काळानं डाव साधला। विनोद आतकोटवार यांना 2 मुलं आहेत। घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे। लोकांसाठी वेळोवेळी धावून जाणाऱ्या विनोद आतकोटवार यांचा मदत करतानाच धावपळीत असा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं गावात शोककळा पसरली आहे। आधी शैलेश फुलझेले यांचं निधन झालं तर सायंकाळी विनोद आतकोटवार यांचाही मृत्यू झाला।